सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दावा केला होता, जर कोर्टातून अगोदर ठाकरेंच्या आमदारांना नोटीस मिळाली तर मात्र सुप्रीम कोर्ट हा निर्णय कोर्टातच घ्यायला लावेल. कारण सर्वात अगोदर हायकोर्टानं ठाकरेंच्या वकिलांना नोटीस दिली. मूळ म्हणजे घडलं असं होतं की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली, तर ठाकरे गटाच्या बाजूनं शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यामध्ये सर्वात अगोदर तारीख जी होती ती तारीख एकनाथ शिंदे यांना हायकोर्टातून मिळाली आणि त्यामुळे हायकोर्टाच्या माध्यमातून ठाकरेंच्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती, परंतु त्याची सुनावणीही नंतर पार पडली आणि त्यामुळे जर सुप्रीम कोर्टामध्ये जर नंतर सुनावणी ठाकरेंची घेतली तर सुप्रीम कोर्ट हा निर्णय कोर्टाकडे सोपवेल, कारण त्या बाजूने अगोदर नोटीस जारी झालेली आहे असा अंदाज जो होता तो सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी वर्तविला होता आणि त्यामुळेच एकच खळबळ उडाली होती. पण झालं ते सगळं उलटच झालं. यामध्ये ठाकरेंच्याच बाजूने निर्णय आला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं डोकं जर कुणाचं लागलं असेल तर ते होतं कपिल सिब्बल यांचं. कपिल सिब्बलांनी डोकं लावलं आणि त्यामुळेच हा निर्णय आला. उद्धव ठाकरे गटानं राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टाची याचिका दाखल केली होती, त्यावरती निर्णय आलेला आहे. दरम्यान उच्च न्यायालयामध्ये आता कोणतं प्रकरण आहे त्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया. उद्धव ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या गाईडलाईनचे पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. या याचिकेवरती 2 दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे गटातील 38 आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आणि त्याविरोधात ठाकरेंनी ही याचिका केली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल केली. यावेळी सरन्यायाधीशांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याबद्दल विचारलं. याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी घ्यावी ही 226 कलमान्वये उच्च न्यायालयात सुनावणी घ्यावी असं कोर्टानं विचारलं. त्यावर कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली. उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं तर निकालाला विलंब होईल असं सिब्बल यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचे विधानसभा अध्यक्षांच्या निकालात उल्लंघन झाले, त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच या याचिकेवर सुनावणी घ्यावी असं सिब्बल यांनी सांगितले. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. शिंदे गटाला 2 आठवड्यात बाजू मांडण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर होईल. आता या निर्णयामुळे घड्याळाचे काटे कसे उलटे फिरायला लागलेत ते देखील पाहूया. उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या आमदारांना देखील नोटीस धाडली आहे आणि आता सुप्रीम कोर्टानं शिंदेंच्या आमदारांना नोटीस बजावली. त्यामुळे प्राधान्य लक्षात घेता हायकोर्टाचा विषय सुद्धा सुप्रीम कोर्टातच येणार आहे. दोन्ही बाजूने सेम वातावरण आहे, त्यामुळे आता हायकोर्टाला सुद्धा हा जो खटला आहे सुप्रीम कोर्टाकडेच वर्ग करावा लागणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची जी चाल होती ती हायकोर्टामध्येच ठाकरे व ठाकरेंच्या आमदारांना अडकवण्याचा आणि जमेल तेवढ्या निकालाला उशीर करायचा, ती त्यांची चाल जी आहे ती त्यांच्यावर उलटली. त्यामुळे आता कपिल सिब्बल नेमकी कोणती चाल लढवतील हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक असाच निर्णय यातून समोर येईल असंच प्रथमदर्शनी दिसतंय. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विषय मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आमचं 20 मराठी YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.